कशा आहात? सगळे बरे असाल आणि बरेच राहा. तर आपण आज बनवणार आहोत एक वेगळी अशी डिश, ती म्हणजे लेमन राईस. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत शक्यतो लेमन राईस सगळ्यांना आवडतो. म्हणजे राईस हा प्रकार सगळ्यांना आवडतो. त्यात लेमन राईस म्हणलं धमाल. तर छान असं आपण डिश बनवूयात लेमन राईसची. तर आपल्या चॅनेलला नवीन असाल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान असा लेमन राईस बनवा. तर चला सुरुवात करूया आपण लेमन राईस बनवायला. तर इथे पहा मी 1 पाव तांदूळ घेतलाय आणि तो घेतलाय बासमती तुकडा. तर माझ्याकडं म्हणजे मी रोजच खाते त्यामुळं त्याचा पण सुट्टा भात होतो चांगला. इंद्रायणी तांदूळ सोडून आपण कुठलाही तांदूळ वापरू शकतो, जो की एकदम असा सुट्टा सुट्टा होईल. कारण आपल्याला सुट्टा होण्यासाठी काय करायचंय, की याच्यामध्ये म्हणजे धुवून घ्यायचंय आणि पाणी थोडंसं कमी घालायचंय. त्यामुळं तो एकदम सुट्टा होतो. तर चला आपण आता तांदूळ धुवून घेऊयात. कारण मला कुकरला लावणार आहे मी. कुकरला लावला तर किंवा 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 तुम्ही कढईत किंवा पातेल्यात शिजवला तरीही चालेल. पण आपण कुकरलाच लावून घेऊयात, कारण सुट्टा भात होईल एकदम बघा तो. त्याच्यात पण मी टिप्स सांगते तुम्हाला कसा सुट्टा भात होईल. तर चला आपण तांदूळ धुवून घेऊयात. तर आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा. आणि मी त्यामध्ये आहे ना मीठ आणि थोडंसं तेल टाकले. आणि आपल्याला 1 ते 2-3 थेंब लिंबाचा रस पिळायचा आहे बघा त्यात. लिंबू रस टाका. तरी ते बघा मी थोडंसं 2 ते 3 थेंब, हे बघा एवढंच लिंबू टाकायचं आहे आपल्याला. आणि आपण आता याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर मी ते तांदूळ कुकरला लावते आणि आपल्याला 3 शिट्ट्या करायच्यात बघा. बघा आपला भात मस्त असा शिजलाय आणि आपल्याला आता तो पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे. बघा मी भात कुकरला लावून घेतला होता. तर मी त्यात तेल आणि थोडंसं लिंबू टाकलं होतं. त्यामुळे बघा आपला एकदम असं सुट्टा भात झालाय. तरी मी बासमती कणी वापरलेली आहे. आपल्याला मी मगाशीच सांगितलं की इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही फक्त, कारण त्याचा भात खूप चिकट होतो इंद्रायणीचा. तर आपल्याला दुसरा तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. बघा आपण असा पूर्ण भात सुट्टा करून घेऊयात. बघा इथे आपला भात एकदम सुट्टा झालेला आहे असा, हे बघा मस्त असा मोकळा झालाय सगळा. कढईत तेल तापेपर्यंत आता आपण काय काय मसाला घालायचे बघून घेऊयात. तर इथे बघा आपल्याला लेमन राईस साठी काय काय साहित्य लागणार आहे. तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. एक तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घेतलंय हे सगळं साहित्य तरी चालतंय. मी माझ्या याच्यानुसार घेतलंय. तर इथे बघा उडदाची डाळ घेतली. मी काजू कट करून घेतले. ते एक काजूचे 2 तुकडे असे काजू थोडे कट करून घेतले. शेंगदाणे घेतले थोडेसे. आपल्याला वाळलेल्या मिरच्या लागणार आहेत 3-4. इथं मी हिरवी मिरची उभी कापून घेतलेली आहे. लिंबू तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी टाका. तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त पण लिंबू टाका. पण एवढं अगदी जास्त टाकायचं नाही लिंबू. आणि आपल्याला कढीपत्ता लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे बस. मी थोडंसं जास्त तेल टाकलं कारण शेंगदाणे ते तळून घ्यायचे आपल्याला. नंतर आपण तेल थोडं कमी करणार आहोत बघा. तर प्रथम मी शेंगदाणे तळून घेते चांगले. शेंगदाणे तळलेत बघा. शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे भातावर, कारण काजू लगेच असे ब्राऊन ब्राऊन होतात. त्यामुळे आपल्याला पटकन काढून घ्यायचे काजू. काजू पण तळून घेतले कारण उकळते तेलात त्याला पटकन चालतात काजू. त्यामुळे पटकन काढून घ्यायचे. ते पण आपण भातावर टाकून घेऊयात. आता आपण उडदाची डाळ भाजून घ्यायची. उडदाची डाळ जास्त कमी टाकली तरी चालते. थंडीचे दिवस असले जरा जास्त टाकली तरी चालते उडदाची डाळ, कारण ती आरोग्याला चांगलीच असते. बघा इथं आपल्याला उडदाची डाळ ही पूर्ण कडक होईपर्यंत तळून घ्यायची. तर बघा आपली उडदाची डाळ पण अशी ब्राऊन कलर वर भाजून घेतली. मस्त अशी कडक झालेली डाळ. ती पण आपल्याला भातावर टाकून घ्यायची. बघा आपण काजू, शेंगदाणे आणि उडदाची डाळ, तर बघा छान आपण मिक्स करून घेतलं. खरं तर ही साऊथ इंडियन डिश आहे बघा. आणि खूप छान असा होतो लेमन राईस. आणि साधारणतः सर्वांनाच राईस हा प्रकार खूप आवडतो सगळ्यांना. जसे वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव म्हणा हे म्हणा, तर खूप सगळेजण आवडीने खातात. तर आपला लेमन राईस पण एकदम भन्नाट होणार आहे असा. तर आपण प्रथम वाळलेल्या मिरच्या तळून घेऊया. तेल मी कमी केलंय बघा. तेल कमी करून घेतलं होतं मी. हे मिरच्या तळून आपण साईडला ठेवू. आपण मिरच्या तळून घेतल्यात.
साईडला ठेवूयात आपण हे. तर आपल्याला आता टाकायची मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि आपण उभ्या चिरून घेतल्यात हिरव्या मिरच्या, ती मिरची टाकणार आहोत. आता आपल्याला टाकायची हळद, एकदम सोपं आहे बघा लेमन राईस करायला, बिलकुल अवघड नाही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आपण झटपट रेसिपीच करतो. त्याच्यावर आपल्याला आता जो भात आपण मोकळा करून घेतोय तो भात टाकायचा. सगळं हे मिक्स करून घेऊयात. तर मी ते बघा अर्ध्या लिंबाचे 2-3 तुकडे करून बिया काढून अर्धच लिंबू पिळणार आहे, कारण आंबट जास्त चालत नाही म्हणून. तुम्ही आवडीनुसार लिंबू जास्त पिळलं तरी छानच लागतो भात. बघा मस्त दिसतोय आपला लेमन राईस. आणि तुम्ही ड्रायफ्रूट आवडीनुसार बदाम जरी टाकले तरी पण चालेल. तुम्हाला जे जे आवडतं ड्रायफ्रूट ते टाकू शकता तुम्ही. आणि आता आपला भात साफ करून आपण शिजून घेतलेला आहे भात. आपला इथे भात झालेला आहे. आता आपण त्याच्यावर टाकूया थोडी कोथिंबीर. कोथिंबीर टाकून असं छान हलवून घेऊया. कसा वाटला मंडळी भात आपला, तर नक्की मला कमेंट मध्ये कळवा. आणि पटकन घाईच्या कामात पण होण्यासारखं पटकन असा होतो. तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमची अशीच साथ तुम्हाला हमेशा राहू द्या. तर इथे आपला रेडी झालेला आहे लेमन राईस. मस्त दिसतोय बघा. तुम्हाला नक्की भूक लागेल आपला लेमन राईस बघून. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तर बघा किती सुंदर दिसतोय आपला लेमन राईस, एकदम भारी झालाय. तर तुम्ही आपली साधा साऊथ इंडियन डिश नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा कशी झाली ती. धन्यवाद.